नमस्कार. आज आपण एका अशा विधेयकावर बोलणार आहोत ज्याचं पास होणं हे जवळजवळ ठरलेलंच होतं, पण तरीही ते अयशस्वी ठरलं. हो, आपण बोलतोय संविधान 131वी घटनादुरुस्ती विधेयक 2026 बद्दल. हे विधेयक जे नाट्यमय रीतीने कोसळलं त्यामागे खरं तर खूप मोठी राजकीय आणि घटनात्मक कारणं आहेत. बरं, चला तर मग जरा खोलात जाऊया. हे आकडे पहा. हे आकडेच सगळी कहाणी सांगतात. घटनादुरुस्तीसाठी हवं होतं 2/3 बहुमत, म्हणजे 352 मतं. पण मिळाली किती? फक्त 298. इतका मोठा फरक का पडला असे? आणि हाच तो कळीचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. इतकं महत्वाचं आणि इतकं मोठं विधेयक अचानक कोसळलं कसं? यामागे नेमकं काय घडलं? या अपयशाच्या मुळाशी 2 खूप महत्वाचे आणि तितकेच गुंतागुंतीचे मुद्दे आहेत, जे आता पुन्हा एकदा देशासमोर आलेत. एक आहे सीमांकन आणि दुसरं आहे महिला आरक्षण. आता पाहूया या दोन्ही गोष्टींचा या विधेयकाच्या नशिबाशी काय संबंध होता. या 2 पैकी एका मुद्द्यामुळे तर सगळा वाद सुरू झाला, आणि तो अगदी वादळासारखा पसरला. या वादळाचं केंद्र होतं सीमांकन, ज्याला आपण डिलिमिटेशन म्हणतो. आता सीमांकन म्हणजे नेमकं काय? तर ही लोकसभा आणि विधानसभेच्या मतदारसंघांच्या सीमा म्हणजे बॉर्डर्स पुन्हा ठरवण्याची एक प्रक्रिया आहे. आणि हे महत्वाचं का आहे? कारण या सीमा थेट निवडून येणाऱ्या प्रतिनिधींच्या संख्येवर परिणाम करतात. म्हणजे सीमा बदलल्या की सगळी राजकीय समीकरणच बदलतात. तर मग खरा कळीचा मुद्दा होता विधेयकातलं एक वाक्य. त्यात स्पष्टपणे लिहिलं होतं की सीमांकन हे नवीनतम जनगणनेच्या आकडेवारीवर आधारित असेल, आणि याच एका वाक्याने संपूर्ण वादाला तोंड फोडलं. नवीनतम जनगणना म्हणजे कोणती? तर 2011ची. आणि या 2011च्या आकडेवारीनुसार देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये लोकसंख्येत खूप मोठे बदल झालेले स्पष्ट दिसत होते. आणि इथेच सगळ्यांच्या मनात भीती निर्माण झाली. हे चित्र बघा. दक्षिण, पूर्व आणि ईशान्येकडच्या राज्यांना वाटायला लागलं की लोकसभेतल्या त्यांच्या जागा कमी होतील आणि उत्तरेकडच्या राज्यांचं राजकीय वजन वाढेल. हा संघर्ष आणखी वाढला तो विधेयकात लिहिलेले कठोर शब्द आणि सरकारने नंतर तोंडी दिलेलं आश्वासन यामुळे. विधेयकात एक गोष्ट लिहिलेली होती आणि तोंडी भलतंच सांगितलं जात होतं. साहजिकच यामुळे विश्वासाची एक मोठी दरी तयार झाली. ही विश्वासाची दरी तर होतीच, पण सरकारने ज्या घाईने हे विधेयक पुढे रेटण्याचा प्रयत्न केला त्याने तर आगीत तेल ओतण्याचं काम केलं, आणि विरोध आणखीनच तीव्र झाला. विरोधकांनी तर सरकारच्या या पद्धतीला नियोजनबद्ध वेडेपाण असं नाव दिलं. त्यांचं म्हणणं होतं की इतक्या मोठ्या घटनात्मक बदलावर जी सखोल चर्चा व्हायला हवी, जे एकमत व्हायला हवं, ते सरकार पूर्णपणे टाळत होतं. आणि अनेकांना हे पटत होतं, कारण 2026-27ची जनगणना अजून पूर्णही झाली नव्हती आणि त्याआधीच हे विधेयक आणलं गेलं. त्यामुळे धोरणात्मक घाई विरुद्ध घटनात्मक विवेक असा एक मोठा वादच सुरू झाला. सरकारच्या ह्याच घाईचा परिणाम असा झाला की इंडिया आघाडीतले जवळजवळ सगळेच पक्ष एकत्र आले आणि त्यांनी एकजूट होऊन हे विधेयक रोखण्याचा निर्धार केला. आणि इथेच गोष्ट अजून क्लिष्ट झाली. सरकारने एक अतिशय लोकप्रिय विधेयक म्हणजे महिला आरक्षण विधेयक उचललं आणि त्याला थेट या वादाग्रस्त सीमांकन मुद्द्याशी जोडून टाकलं. विचार करा, 2 पूर्णपणे वेगळे मुद्दे एकत्र आणले, आणि यामुळे झालं काय तर दोन्ही विषय आणखी गुंतागुंतीचे झाले, आणि मग सरकारच्या संपूर्ण रणनीतीवरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. म्हणजे बघा, हा फक्त एक राजकीय वाद नव्हता. या विधेयकाच्या निमित्ताने भारताच्या मूळ संघराज्य रचनेसमोरच एक मोठं आव्हान उभं राहिलं. ते आव्हान होतं सत्तेच्या संतुलनाचं. यामुळे झालं काय की 2 मूलभूत लोकशाही तत्व एकमेकांसमोर उभी राहिली. एकीकडे एक व्यक्ती एक मत हे तत्व, जे म्हणतं की प्रतिनिधित्व लोकसंख्येवर आधारित असावं, आणि दुसरीकडे संघराज्य संतुलन, जे म्हणतं की प्रत्येक राज्याला योग्य प्रतिनिधित्व मिळायला हवं, मग त्यांची लोकसंख्या कितीही असो. तर मग हे जे काही झालं त्याला खरंच एक अपयश म्हणायचं का, की या राजकीय पराभवामागे एक मोठा घटनात्मक विजय दडलेला आहे? चला या दृष्टिकोनातून या घटनेकडे पाहूया. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या संविधानात घटनादुरुस्तीसाठी 2/3 बहुमताची अट का ठेवली आहे? तर ती एक प्रकारची सेफ्टी मेकॅनिझम आहे.
तिचा उद्देशच हा आहे की कोणीही घाईघाईने मोठे बदल करू नयेत आणि सगळ्यांचं एकमत घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता तज्ज्ञांचं म्हणणं आहे की पुढचा मार्ग अगदी स्पष्ट आहे. आधी जनगणना पूर्ण होऊ द्या, मग सीमांकनाचा विषय सखोल अभ्यासासाठी संसदीय समितीकडे पाठवा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व राज्यांमध्ये एकमत तयार करा आणि महिला आरक्षणासाठी एक वेगळं, स्पष्ट विधेयक आणा. आणि याच विचाराने आपण शेवटच्या मुद्द्यावर येतो. कदाचित या विधेयकाचं अयशस्वी होणं हेच खरं तर एक यश आहे. हे सिद्ध करतं की आपल्या देशाची लोकशाही आणि संघराज्य रचना जपण्यासाठी संविधानाने ज्या चेक्स अँड बॅलन्सेसच्या व्यवस्था केल्या आहेत त्या आजही तितक्याच मजबूत आणि प्रभावी आहेत. आणि हाच तर खऱ्या अर्थाने घटनात्मक प्रक्रियेचा विजय आहे.